नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील महापालिकेने अनधिकृत ठरवलेला सातबीर दर्गा हटवण्यात आलाय। दर्ग्याचं अतिक्रमण काढण्यासाठी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्तात महापालिका अतिक्रमण विभागाकडून काम सुरू होतं। आता हे काम पूर्ण झालंय अशी माहिती नाशिक महापालिकेकडून देण्यात आली आहे। मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मध्यरात्री कारवाईला सुरुवात झाली होती। यावेळी संतप्त जमावाने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि वाहनांवर दगडफेक केली। यात काही पोलीस जखमी झाले। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला। आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। अतिक्रमणाचा ढिगारा आणि साहित्य महापालिकेच्या वाहनांमधून बाहेर काढण्यात आलं। दर्गा होता तो प्लॉट पूर्णपणे रिकामा करण्यात आलाय। दरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। यामध्ये 31 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेत। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि नितीन जाधव, पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अधिकाऱ्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। निरीक्षक युवराज पत्की यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे। तर या कारवाईच्या दरम्यान पोलिसांवर दगडफेक झाली। 31 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय। संतप्त जमावाकडून ही दगडफेक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 31 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, नितीन जाधव, पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्यावर उपचार सुरू आहेत। दोन दृश्य आपण बघताय। एकीकडे पोलिसांवर झालेली दगडफेक, दुसरीकडे पोलिसांवर हॉस्पिटलमध्ये सुरू असलेले उपचार, अनेकांना दुखापत झाली। शुभम बोडके आपल्यासोबत आहेत ताजे अपडेट्स देण्यासाठी। शुभम, रात्रीचा प्रकार आणि आता पोलिसांवर उपचार देखील सुरू आहेत। सध्याची स्थिती काय आहे? किती पोलीस अधिकारी कर्मचारी अजून रुग्णालयामध्ये आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत? शुभम, महापालिकेने जो आजचा दिवस निवडला होता त्यानंतर पालिकेच्या प्रशासनाचे काही अधिकारी कर्मचारी त्यासोबत पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे संपूर्ण अतिक्रमण काढलं जात होतं। मात्र जमावाकडनं त्या ठिकाणी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली होती। त्यामध्ये जवळपास एकूण आत्ताच्या आलेल्या आकडेवारीनुसार एकूण अधिकारी आणि कर्मचारी हे 31 अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी जखमी झाले आहेत। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आपण जर बघितलं मी त्याच परिसरामध्ये आहेत। आता सध्या या ठिकाणी संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते आता या ठिकाणाहून काढल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे। अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून जो मलबा आहे तो आता उचलून तो या बाहेरच्या दिशेने आता नेला जात आहे। या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जाते। एकूण जर बघितलं तर संपूर्ण या काठेगल्ली परिसरामध्ये जे दर्गाच्या परिसरातील रस्ते आहेत ते आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे। पर्यायी मार्ग त्या ठिकाणी खुले करण्यात आले। मात्र आता सध्याची परिस्थिती जी आहे ती संपूर्ण नियंत्रणात असल्याची माहिती मिळते। आपण जर बघितलं तर काही पोलीस अधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे। या ठिकाणी काही पोलीस अधिकारी देखील त्या ठिकाणी या रात्रीच्या कारवाईच्या दरम्यान होते, त्यांच्यावर देखील दगडफेक झाली आहे। काहींच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जिथे गंभीर दुखापत झाली आहे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याचं काम देखील आता मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। एकूणच आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आता सांगितलं जात आहे। शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।